चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग अमृता मॅडम. आपल्याला या कोर्स जो चाललेला आहे असेन्शन हायर चक्रा आणि डीएनए ऍक्टिव्हेशन भाग एक आपण म्हटलेले, कारण मी मॅडमना विनंती करणार आहे भाग दोन पण घ्या अजून डिटेल मध्ये. फारच इंटरेस्टिंग आहे. तर आज आपला 5वा दिवस आहे आणि खूप क्युरियोसिटी लागलेली आहे पुढे पुढे जाण्याची. तर मी मॅडमना विनंती करते की मॅडम तुम्ही सुरू करू शकता. थँक्यू सो मच मंगल मॅडम. थँक्यू तुम्हा सर्वांना. आत्मवंदन, शुभ सकाळ. तुमच्या एनर्जीला धन्यवाद, ब्रह्मांडीय शक्तीला धन्यवाद, आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला धन्यवाद. तर आजचा आपला 5वा दिवस आहे. आपण आतापर्यंत बघितलेलं, जस्ट रिवाइज करेन एकदा, की डीएनए ची बेसिक इन्फॉर्मेशन काय, डीएनए कुठे असतो वगैरे सगळं बघितलं. त्याच्यानंतर चक्र आपल्या डीएनएच्या स्टँडना कसे कनेक्टेड आहेत आणि त्याचं कनेक्शन कसं आहे एकमेकांसोबतचं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर डीएनए ऍक्टिव्हेशनचे फायदे बघितलेत आपण. डीएनए ऍक्टिव्हेशन कशा प्रकारे होतं, त्याचे 3 स्टेप्स आहेत, 3 टाइप्स आहेत. ते 3 टाइप्स आपण बघितले कसं होतात ते. आणि त्या प्रोसेसला काल आपण एक्सपिरियन्स पण केला, म्हणजे ध्यानात आपण ती प्रोसेस पण यूज केली आणि डीएनए ऍक्टिव्हेशन स्टार्ट केलं आपलं. तर हे कंटिन्युअसली होत असतं. म्हणजे आपण याच्या आधी अजाणतेपणी पण ते आपल्या आतमध्ये होत होतं, जसं बाहेर होतं तसं काल पण सांगितलं मी. तर तसं ते होत असतं. तर काल तर आपण ते स्पेसिफिकली ध्यानातनं ऍक्टिव्हेट केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण डीएनए ऍक्टिव्हेशनचे फायदे, डीएनए ऍक्टिव्हेशनचे प्रकार आणि प्रोसेस या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. 12 स्ट्रँडचं, 12 आपल्या चक्रांसोबत आणि 12 आयामातल्या लोकांसोबत किंवा सुपर पॉवर सोबतचं कनेक्शन, हे सगळं आपण आतापर्यंत बघितलंय. तर आता जे आहे राहिलेला पार्ट म्हणू शकतो आपण, की डीएनएचा म्हणजे सध्याच्या पृथ्वीवरची पण आपण चेंजेस, काल फ्युचर ऑफ अर्थ पॉइंट बघितला होता एक. तर त्यातला थोडा पार्ट आपण काल बघितला, आज थोडा बघूयात. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही बदल आतापर्यंत आपण बघतच आलोय पहिल्या दिवसापासून, की ध्यानामुळे म्हणा किंवा जसं जसं असेन्शन व्हायला लागले किंवा पृथ्वीवरची एनर्जी चेंज व्हायला लागली, त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये पण बदल होत आहेत, डीएनए मध्ये बदल होत आहेत. आपल्या मानसिक आणि बाकी शारीरिक लेवलला पण चेंजेस होत आहेत. हे सगळं आपण बघतच आहे. परत आपण कंटिन्यू पण करणार आहे ते. तर ते माणसाच्या शरीरातले बदल बघतोय, पृथ्वीवरचे काल बदल थोडेफार बघितले, आज थोडे बघूयात. आणि लाईट बॉडी म्हणजे काय, प्रकाशमय शरीर किंवा त्याची प्रक्रिया म्हणू शकतो, तर म्हणजे काय ते आज आपण बघणार आहे. तर अशा पद्धतीनं जवळपास आपला जो काही सगळा या कार्यक्रमाचा उद्देश होता, त्याप्रमाणे हे सगळे पॉइंट आपले कव्हर होत आहेत आज. आणि मी म्हटलं तसं उद्या तुम्ही तुमचे काही प्रश्न, शंका काही असतील तर ते लिहून ठेवा, आपण उद्या ते घेऊया. प्लस मॅडमनी मला म्हणजे सांगितलं होतं की RNA बद्दलचं मग आपण उद्या थोडंफार माहिती घेऊयात बेसिक त्याची. आणि उद्या आपण आपल्या या कार्यक्रमाचा एंड करूया. तर आज आपण बघणार आहे की लाईट बॉडी आणि एसेन्शन म्हणजे काय. तर आपण आत्तापर्यंत जे बघितलंय, जे नॉलेज घेतलंय, म्हणजे आपल्या आत्म्याच्या उन्नतीकडे जातो म्हणतो आपण, की हायर एनर्जी येतात किंवा त्याच्यासोबत आपण कनेक्ट होतो. म्हणजे काय होतं की आपलं आतमधलं ज्ञान, म्हणजे समजण्याचं पण आकलन होण्याचं जे म्हणतो, ते जसं जसं वाढत जातं. ते कशामुळे वाढतं, ते असंच वाढत नाही, बरोबर. तर आपल्याला त्याच्यासाठी शक्ती किंवा ती एनर्जी आवश्यक असते. ती जेव्हा एनर्जी वाढायला लागते, तेव्हा ते हायर लेवलचं ज्ञान आपण समजू शकतो, त्याचं आकलन होऊ शकतो. किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या आजूबाजूला खूप वर्षानुवर्ष आहेत, पण त्या आपल्याला रेझोनेट होत नव्हत्या किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या किंवा आपलं लक्ष तिथपर्यंत जात नव्हतं, जे की आता जायला लागलं. ते का व्हायला लागलंय, तर तसं जसं कालपासून किंवा आपण रोजच ऐकतोय, म्हणजे मॅडमच्या सेशनमध्ये, तर ते पृथ्वीवरची पण एनर्जी, म्हणजे पिंडातलं पण आणि ब्रह्मांडातली पण एनर्जी जी आहे, त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे, ती जशी जशी मॅच व्हायला लागली, तसं तसं आपण आपल्या आजूबाजूला पण ज्या हायर लेवलच्या गोष्टी आहेत त्या आपण बघू शकतोय किंवा त्या आपल्याला रेझोनेट व्हायला लागल्या, ज्या की आधीपासून त्या आहेत इथंच, पण आपल्याला रेझोनेट होत नव्हत्या किंवा आपण त्याला बघू शकत नव्हतो किंवा अनुभवू शकत नव्हतो. ते आत्ता व्हायला लागले. का व्हायला लागले, आपली एनर्जी लेवल, फ्रिक्वेन्सी जी काय आहे ती वाढायला लागली, ज्याला की आपण म्हणू शकतो की लाईट बॉडीकडे ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं आपलं. आता लाईट बॉडी म्हणजे, लाईट म्हणजे आपल्याला शब्दावरनं कळतंय की हलकं होणं वगैरे. तर आपलं जे हे शरीर आहे स्थूल रूपात आहे, घनत्व त्याचं जे काय आहे ते जास्त आहे. त्या स्थूल रूपात असल्यामुळं बरेच लिमिटेशन्स येतात आपल्याला, बरोबर. किंवा आपण म्हणतो क्षमता आपल्या ज्या आहेत त्या लिमिटेड होतात. आणि जेव्हा लाईट बॉडीमध्ये प्रवेश होतो म्हणा, किंवा लाईट बॉडीकडे आपली
म्हणजे आपला ट्रान्सफॉर्मेशन व्हायला चालू होतं. तेव्हा हे लिमिट जे आहेत, काल पण झालं आपल्या ऍक्टिव्हेशनच्या प्रोसेसमध्ये, की आपल्या लिमिटच्या कक्षा आहेत त्या रुंदाव्या लागतात. तर ह्या जशा जशा रुंदावून एका हायर लेवलला रुंदावतात म्हणू शकतो आपण, तेव्हा ते पूर्ण लाईट बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि म्हणजे ज्या अशक्य गोष्टी ज्या आहेत त्याही आपण करू शकतो किंवा करायला चालू होतं, किंवा आपल्याकडनं होतात त्या आपोआपही. म्हणजे ती शक्ती करून घेते म्हणा, किंवा आपली ती फ्रिक्वेन्सी आहे ती त्या शक्तीसोबत कार्य करून आपल्याकडनं त्या गोष्टी व्हायला लागतात. तर ही लाईट बॉडी म्हणजे जे की नष्ट न होणार, किंवा आपण जे म्हणतो ना आत्मा, आपण शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, आत्मा आहे. जेव्हा आपण फक्त सोल आहे हा विचार करतो तेव्हा आपली डिपेंडन्सी सगळी संपून जाते. डिपेंडन्सी म्हणजे शरीराला आवश्यक काय आहे? कपडे, बरोबर, घर पाहिजे, जेवण पाहिजे, जे काही डिपेंडन्सी आहे ती कमी कमी व्हायला लागते. आणि बघा, जे स्थूल गोष्टी आहेत त्या नश्वर आहेत किंवा नष्ट होणार आहेत. आपण म्हणतो की जे दिसतंय ते सगळं नष्ट होणार आहे. आपल्याला आत्मा आपला दिसत नाही, सोल दिसत नाही, जाणवतो, दिसत नाही, बरोबर. तर अशा प्रकारे जे नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा ज्याला आपण स्थूल गोष्टी म्हणतो, त्या कमी कमी व्हायला लागतात. आणि लाईट गोष्टीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं, लाईट बॉडीकडे ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की दिव्य शरीर प्राप्ती, जसं सिद्धींच्या बाबतीत म्हणलं, वाचा सिद्धी किंवा दिव्य नेत्र दृष्टी वगैरे, तशा टाईपमध्ये दिव्य शरीराची निर्मिती व्हायला लागते. तर त्याला ते लाईट बॉडी म्हटलं जातं किंवा प्रकाशिक शरीर म्हटलं जातं मराठीत. तर हे प्रकाश म्हणजे ही लाईट म्हणजे ती पण एक ऊर्जाच आहे, एनर्जी आहे, बरोबर. तर आपली ऊर्जा वाढेल तसं तसं आपलं ट्रान्सफॉर्मेशन त्या लाईट बॉडीकडे व्हायला लागलं. प्लस त्यात जसं म्हटलं जातं की सोन्याहून पिवळं किंवा दुधात साखर मुहूर्त जसं म्हणतो त्याप्रमाणे आपली पृथ्वीची एनर्जी पण फोटॉन बँड मध्ये आहे. त्यामुळं दुधात साखर म्हणजे अजून ती प्रोसेस फास्ट व्हायला म्हणा, किंवा ती प्रोसेस सहज स्मूथ व्हायला मदत व्हायला लागली. तर आपलं हे शरीर जेव्हा या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये असताना अधिक प्रमाणात जी काही आपली एनर्जी लागते, लाईट लागते आपल्याला, म्हणजे ती आपण स्वीकारू शकतोय त्या एनर्जी वाढल्यामुळे. आणि त्यामुळे हळूहळू शरीरातले सगळे जे काही आपले अणु रेणू, म्हणजे जे काही प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स आहेत, फोटॉन्स, ज्याच्यापासून सेल्स बनल्यात, त्या सेलमध्ये डीएनए आहे ज्याच्यापासून आपले अवयव बनलेत, तर ते अणुरेणू जे काही आहेत ते सगळे आपल्या फ्रिक्वेन्सीला कार्बन स्थितीतनं लाईट स्थितीमध्ये किंवा ट्रान्सफॉर्म करायला लागतात, परावर्तित करायला लागतात. त्यामुळे हळूहळू आपले हे सगळे काल आपण बघितले ना डीएनए ऍक्टिव्हेशनचे फायदे, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक लेवलला कसे होतात. तर ते कशामुळे होतात की आपल्या शरीरातले जे अणू आहेत ती फ्रिक्वेन्सी त्यांची चेंज व्हायला लागते. ती फ्रिक्वेन्सी जशी जशी चेंज होते तशी ते कार्बन स्थितीत म्हणजे स्थूल मधनं सूक्ष्मकडे जायला लागतात. त्यामुळे लिमिट जे काय आहेत, लिमिट मधनं आपण लिमिटलेस स्थितीमध्ये तर परावर्तित व्हायला लागतो. ते म्हणजे हे आपलं लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. तर आत्म्यासंबंधित जी काही सगळी शक्ती आहे, जी काही शक्ती क्षेत्र आहेत, शरीराचे जे काही अवयव पार्ट आहेत, आपल्या त्या फ्रिक्वेन्सीला उन्नत अवस्थेत त्या फ्रिक्वेन्सीला जोडायला लागतात. आणि एक साधारण भौतिक अवस्था जी आपली आहे, जी की स्थूल स्थिती म्हटलं, तर त्याचं रूपांतर हळूहळू आदिभौतिक स्थितीमध्ये होते. आदिभौतिक मधनं मग अनंत स्थिती किंवा अनंत चैतन्य अवस्था म्हणजे ही लाईट बॉडी किंवा असेन्शन याच्यामध्ये होते. मग आपली ही जी बॉडी बॉडी आहे त्याला ना सायंटिफिकली कार्बन बॉडी म्हटलं जातं. तर या कार्बन बॉडीचं लाईट बॉडीमध्ये त्या प्रोसेसमध्ये त्या अणूंचं परिवर्तन होऊन आपली ते ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागते. आणि जे काही छोटे छोटे म्हणजे ही प्रोसेस होताना पण साहजिक आहे ना की काहीतरी बदल होतात किंवा सिमटम्स त्याचे जाणवतात. जसं की थर्ड आय ओपन होताना ते टिंगलिंग होणं किंवा ऍक्टिव्हेशन होताना चक्रांची ठराविक त्या त्या एरियामध्ये आपल्याला काहीतरी जाणवायला लागतं. म्हणजे पेन जाणवतो कधी कधी, म्हणजे त्रासदायक वेदना जाणवतात कधी कधी. तिथं काय होत काहीतरी होते पण काय होतं ते कळत नाही. हे जे सिमटम्स आहेत तसं हे लाईट बॉडीकडे ट्रान्सफॉर्म होताना पण ना आपल्या शरीरामध्ये बदल होतात. म्हणजे स्थूल शरीरामध्ये जसं की छोटे छोटे आजार, सर्दी खोकला, आता त्याला कनेक्ट कसं करायचं. म्हणजे आता आपल्याला क्लायमेट चेंज झाल्यावर पण सर्दी खोकला वगैरे होऊ शकतो, ताप येऊ शकतो, बरोबर. पण ते जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं कार्बन बॉडी टू लाईट बॉडी, तेव्हा पण असे सिमटम्स जाणवतात. ते कळतं आतमध्ये की हे बाबा आध्यात्मिक प्रगतीमध्ये, म्हणजे ते जसं म्हणतात ना की खूप म्हणजे खूप छान ध्यान झालं ना,
हायर लेवलला आपण कनेक्ट झालो ना, जसं मॅडमनी आपल्याला ट्रान्सचं हे सांगितलं डिफरन्स. ट्रान्समध्ये जाणं म्हणजे काय, डीप ध्यान लागणं म्हणजे काय, शून्य अवस्थेत जाणं म्हणजे काय. तर त्याच्यात जसे डिफरन्स आहेत ना, एक्झॅक्टली तसेच की आपण आध्यात्मिक दृष्ट्या जेव्हा कार्बन बॉडी टू लाईट बॉडीकडे ट्रान्सफॉर्म होतो, तेव्हा जे सिमटम्स येतात, जसे की क्लायमेट चेंज झाल्यावर पण आपल्याला सर्दी ताप खोकला जे काही येतं, तसेच ते सिमटम्स असतात. पण त्याचा अनुभव काहीतरी वेगळ्या पद्धतीने येतो. ते आपल्याला आतमध्ये जाणवतं की बाबा हे आपल्या भौतिक अवस्थेशी रिलेटेड नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. तर असे हे सिमटम्स पण आपलं शरीर देतं. बघा आपलं जसं म्हटलं ना, खूप अद्भुत आणि मिरॅक्युलस आपलं ही बॉडी दिली आहे ना, ती खूप मिरॅक्युलस आहे. जसं मॅडमनी पण सेशनमध्ये राहायचं सांगितलं, मला वाटतं की देवांना पण उन्नती करायची असली तर माणसाचं शरीर धारण करायला लागतं आणि मग तेवढ्या लेवलला उन्नत होऊ शकतात. किंवा देव काय, कोणीही कुठल्याही आत्म्याला जेव्हा हायर डेव्हलपमेंटमध्ये जायचं असतं, त्याचा विकास करून घ्यायचा असतो, तेव्हा माणसाचे किंवा या शरीराची गरज पडते, ते माध्यमाची गरज पडते. आणि त्या दृष्टीनंच हे शरीर जे बनवलं गेलंय, त्यामुळे त्याच्यात त्या ज्या गोष्टी, ज्या सिस्टीम्स आहेत, त्या खूप अद्भुत आहेत. तर हे जेव्हा होत असतं ना, चेंजेस पण होत असतात, तेव्हा आपलं हे शरीर आहे ना, त्याच्या आपल्याला सिमटम्स दाखवतो. पण बघा, जेव्हा अवयव तयार होतात, आपले सेशनमध्ये पण होते की किंवा शरीरातल्या पेशी मरतात, जिवंत होतात, तेव्हा आपल्याला कळत नाही. बरोबर, ते सूक्ष्मरित्या घडून जातं, घडत असतं, सतत चालूच आहे आपल्या ह्याच्यात. म्हणजे दरवर्षी आपलं शरीर पूर्णपणे नवीन बनतं. म्हणजे प्रत्येकाला ते टाइम पण आहेत की जसं की सेकंदाला काही लाख सेल्स मरतात, जिवंत होतात. आपले डोळे किंवा आपली त्वचा 1 महिन्यात पूर्ण बदलते. म्हणजे ज्यांना स्किनचे डिसीजेस वगैरे आहेत, त्वचेचे रोग वगैरे आहेत, तर त्यांनी जर इंटेन्शन ठेवून आपली एनर्जी फोकस करून जर केलं ध्यान वगैरे, त्या एनर्जीचा उपयोग केला, तर 1 महिन्यात तुमची त्वचा जी आहे ती पूर्णपणे बदलते. तसं आपलं लिव्हर जे आहे ते, म्हणजे प्रत्येकाला काळ आहे की हाडं आहेत ती 15 दिवसानं, लिव्हर आहे ती 2 आठवड्यानं, असे प्रत्येक आपले अवयव आहेत ना, नवीन होत असतात, नवनिर्मिती होत असते. म्हणजे जुन्या जुन्या सेल्स मरतात म्हणजे काय, कलेक्टिव्हली जेव्हा सेल्स कलेक्ट केल्या की त्याचा अवयव बनतो. जेव्हा सेल मरतात आणि जिवंत होतात म्हणजे तो अवयव पण पुनर्निर्मिती होत असते ना. आपल्यात बदल का होतात, जर हे पुनर्निर्मिती झाली नसती तर बदल शक्य नव्हते. बरोबर, म्हणजे सगळेच जे काल आपण 3 बघितले, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लेवलचे, तर ही नवनिर्मिती होते, म्हणून हे बदल आपण अनुभवू शकतो. इव्हन म्हटलं जायचं आधी की स्वभावात बदल होणं अशक्य आहे, पण आता वाटतं का आपल्याला, कारण आपण अनुभवलंय ना, तो बदल झालाय. तर हे जे बदल आहेत ना, ते शरीराचं जे ह्या अद्भुतरित्या जी काही जडणघडण झाली आहे किंवा बनवलं गेलंय, त्याच्यामुळे ही पुनर्निर्मिती होते. अवयवांची सगळ्या दृष्टीने पुनर्निर्मिती, म्हणजे डीएनए पण बदलतोय. प्रत्येक सेकंदाला डीएनए बदलत असतो. जशा आपल्या भावना बघा, आपण एकच माणूस असतो, पण एका तासात त्या माणसाच्या भावना आपण बघितल्या तर किती वेगळ्या वेगळ्या. म्हणजे एक मला वाटते व्हिडिओ पण काहीतरी व्हायरल झाला होता मध्ये व्हॉट्सअपवर किंवा युट्यूबवर कुठेतरी, की एकच माणूस आहे, एका तासात इतक्या ऍक्टिव्हिटी त्याच्यासमोर घडत असतात किंवा तो करत असतो. त्या एका तासात त्याच्या हजारो फिलिंग्स बदलत असतात, सेकंदाला, मिनिटाला. असं माणूस तर सेमच आहे, म्हणजे साक्षी जो आहे तो एकच आहे, पण तो इतक्या स्टेजेस फेजेस अनुभवत असतो. त्याप्रमाणे अ, जे काही नवनिर्मिती जी आहे किंवा आपण असेन्शन ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतो, ते शक्य आहे, सहज शक्य आहे. पण ती फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागते. तर अशा पद्धतीनं हे जे काही सिमटम्स आहेत ते आपलं शरीर दाखवत असतं. जे काही चेंजेस होत असतात आपल्या शरीरात आत, म्हणजे सूक्ष्म लेवलला पण जर आपण अवेअरनेसमध्ये म्हणजे जाणीवेत असू किंवा आपल्या आतमध्ये सूक्ष्मरित्या लक्ष असेल. जसं अनाहत नाद हा काल आपला एक पार्ट झाला, की अनाहत नाद सुद्धा ऐकायला यायला लागतो जेव्हा डीएनए ऍक्टिव्हेट होतात तेव्हा. अनाहत नाद म्हणजे पूर्ण तुम्ही गर्दी गोंधळ भाजी मार्केटमध्ये मध्ये उभा राहा, खूप आवाज चाललाय आजूबाजूला, पण तुम्ही आतमध्ये आपल्या सोलला कनेक्ट असताना तेव्हा तो अनाहत नाद तेवढ्या गोंगाटात सुद्धा ऐकू येतो. जे करतात त्याच्याशी रिलेटेड साधना, त्यांना अनुभव येत असेल तो. किंवा बऱ्याच जण, आपल्याला काय होतं जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी हायर होते तेव्हा मध्ये मध्ये असं एकदम क्षणासाठी म्हणा, मिनिटासाठी तो अनाहत नाद जो आहे तो आपल्याला पण ऐकू येतो. कारण आता एनर्जी वाढली आहे, जसं म्हटलं पृथ्वीवरची, तशी आपली, आपण जसं ध्यान करतोय तशी आपली एनर्जी वाढते. तर तो अनाहत नाद मध्ये मध्ये ऐकू येतो. पण जर त्याची साधना केली
तर आपण कितीही गोंगाटात म्हणजे थिएटरमध्ये जरी जाऊन डीजेच्या मध्ये जरी जाऊन उभारलो तरी तो अनाहत नाद आपल्या आतमध्ये तो भ्रमरासारखा म्हणा, त्याचे परत वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर तो अनाहत नाद ऐकू येतो, कंटिन्युअस ऐकू येतो. पण त्यासाठी आपण आपल्या आतमध्ये कनेक्ट असायला पाहिजे. तर एक्झॅक्टली सेम की आपल्या आतमध्ये आपण जेव्हा कनेक्ट असतो ना, तेव्हा हे सूक्ष्म बदल पण, जसं म्हटलं की मला अनुभव आले होते मध्यंतरीच्या काळात, म्हणजे फेजेस असतात आपल्या विकासाच्या पण, की ध्यान ध्यान करताना किंवा ध्यानातनं जस्ट बाहेर पडल्यानंतर की ब्लड फ्लो होताना व्हेसल्स म्हणजे आपल्या वाहिन्यांमधनं जाणवायचं. तसं आपण जेवढ्या कॉन्शियस लेवलला गेलो ना, की हे सूक्ष्म बदल पण आपल्याला जाणवायला लागतात. पण ते शरीरातल्या पेशी मरणं आणि जिवंत होणं किंवा नवीन तयार होणं हे खूप अतिसूक्ष्म लेवलची गोष्ट आहे. तर आपण तेवढ्या सूक्ष्म लेवलला आतमध्ये कनेक्ट झालो तर तेही आपल्याला जाणवायला लागेल. तर एक्झॅक्टली तसं जेव्हा हे आपल्या कार्बन बॉडीतनं लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं, तेव्हा शरीर सिमटम्स दाखवतं काय काय. मग त्यातले काय काय सिमटम्स दिसण्यासारखे असतात, ताप, सर्दी, खोकला, काही पेन होतं, डोळे दुखतात, काहीही होऊ शकतं. तर ते दिसण्यासारखे असतात आणि जेव्हा आपण आतमध्ये कनेक्ट असतो तर ते सूक्ष्म लेवलचे पण सिमटम्स म्हणू शकतो आपण त्याला, ते आपल्याला दिसायला लागतात. तर हे आता होतं म्हणजे स्टिफनेस वगैरे पण येतं वगैरे अशा सगळ्या गोष्टी. पण पुन्हा भौतिक शरीरासोबतचे जे काही आजार आहेत की आपल्या आतमधले ट्रान्सफॉर्मेशन होतानाचे हे सिमटम्स आहेत, हे पण कळायला आपण तेवढं कॉन्शियस लेवलला जायला लागतं. म्हणजे काही उगीच कधीतरी काय तर झालं आणि आपण ध्यानात असलो आणि मग आपण म्हणू नाही शकत की बाबा लाईट बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं ते पण त्याचं पण आकलन जे काय आहे ते होतं, म्हणजे जेव्हा आपण त्या लेवलला पोहोचतो तेव्हा, किंवा आपले सगळे 12च्या 12 स्टँड जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तेव्हा आपल्या मुखातनं तोंडातनं पण जे काही बोलणं बाहेर पडतं ते वेगळ्या लेवलचं असतं, हायर लेवलचंच नॉलेज असतं. तर हे सगळे बदल असतात तेव्हा ते आपोआप आपण जेव्हा कनेक्ट होतो तेवढ्या हायर एनर्जीला, तेव्हा आपल्याला जाणवतात ते सिमटम्स लाईट बॉडीकडे जाणे, ट्रान्सफॉर्म होण्याचे. तर ते स्टिफनेस वगैरे पण गोष्टी होतात, डोळ्यांमध्ये पेन होणं, आज्ञाचक्राजवळ टिंगलिंग होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशीच पुन्हा कनेक्टेड आहेत. आपण जसं जसं आपल्या एनर्जीमध्ये विकास करायला लागतो तसं तसं. तर आता हे जे काही एनर्जी म्हणा किंवा लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी जो प्रकाश आवश्यक आहे तो येतो कुठून? तर पृथ्वीवर म्हणा किंवा जमिनीवर जे काय आहे तर ते प्रकाशिक ज्ञान जे आहे ते स्टार गेट्स म्हणून आहेत. स्टार गेट्सद्वारे ते प्रकाशिक ज्ञान जे आहे ते आपल्या डीएनए वरती काम करायला लागतं आणि तेव्हा डीएनए कार्बन टू लाईट बॉडीकडे ट्रान्सफॉर्म होण्यासाठी डेव्हलप व्हायला लागतात आणि ते ट्रान्सफॉर्मेशन चालू होतं. आणि मग लाईट बॉडी जे काय ते आपल्या या तिन्ही स्तरावर, मानसिक, भावनिक आणि स्पिरिच्युअल स्तरावर जे काय ते आध्यात्मिक स्तरावर ते विकास करायला लागतं. आणि मानवाच्या शरीरात आता आपण मॅडमने शिवसर्वोदय शास्त्रात सांगितलं ना, इडा पिंगळा सुषुम्नाचं खूप महत्व सांगितलं. तर तेही सायंटिफिकली कनेक्टेड आहे. उजव्या बाजूला आपलं विद्युत चुंबकीय शक्ती फ्लो होत असते, डाव्या बाजूला मॅग्नेटिक शक्ती, सॉरी, उजव्या बाजूला विद्युत शक्ती, डाव्या बाजूला मॅग्नेटिक किंवा चुंबकीय, म्हणजे असं कॉम्बिनेशन म्हणून ते विद्युत चुंबकीय शक्ती असं त्याला म्हणतात. किंवा स्त्री शक्ती, पुरुष शक्ती, इडा पिंगळा, आणि दोन्ही बॅलन्स होतात तेव्हा सुषुम्ना. बरोबर. तर हे याच्या सहाय्यानं, तर ही विद्युत चुंबकीय जी शक्ती आहे माणसाच्या शरीरातली, तर त्याची जी तरंग जे आहेत, व्हायब्रेशन्स जे आहेत, ते अनंत विश्व किंवा मल्टी डायमेन्शन लेवलला किंवा आपल्या हायर सेल्फ पर्यंत जाऊन जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा आपण त्या स्टार गेट मधून येणारा जो प्रकाश आहे त्याला कनेक्ट होतो. आणि तो प्रकाश आहे, ती जी लाईट आहे ती आपल्या डीएनए ला आहे, ती त्याच्यात बदल करून कार्बन बॉडी टू लाईट बॉडीला ट्रान्सफॉर्मेशन करायला मदत करते. म्हणजे आपण थोडक्यात म्हटलं तर हायर सेल्फला जेव्हा कनेक्ट होतो, आपले व्हायब्रेशन जेव्हा हायर सेल्फला कनेक्ट व्हायला लागतात तेव्हा लाईट बॉडीमध्ये हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं. म्हणजे डायरेक्ट होत नाही, भौतिक स्थितीतनं आधी भौतिक आणि आधी भौतिक मधनं मग लाईट बॉडी किंवा आपण त्याला प्रकाशिक शरीर म्हणू शकतो. तर असं ते ट्रान्सफॉर्मेशन होत असतं त्या स्टार गेट मधनं येणाऱ्या प्रकाशिक ऊर्जेतनं. आपण हायर सेल्फला कनेक्ट होतो त्या व्हायब्रेशनमुळे, आणि मग ते आपलं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि जे काही आपलं शरीरामध्ये विद्युत प्रवाह आहे, मी ध्यानात पण मला वाटतं 2 दिवसापूर्वीच्या ध्यानात पण म्हटलं की आपल्या प्रत्येक सेलमध्ये 0.7 वॉल्ट एनर्जी असते. जसं जे की इलेक्ट्रिकल फील्ड मधले बॅकग्राऊंड मधले असतील त्यांना माहिती असतं की व्होल्टेज करंट आपण जे म्हणतो, लाईट साठी म्हणतो ना, डायरेक्ट एसी करंट, डीसी करंट, डायरेक्ट करंट, अल्टरनेटिव्ह करंट. तर तसं आपल्या प्रत्येक सेलमध्ये करंट असतो, तो त्याचं व्होल्टेज जे आहे ते 0.7 वोल्ट असतं, प्रत्येक सेलमध्ये असतं ते. आणि त्या
म्हणजे या सेल्सच्या कॉम्बिनेशनमुळे बघा, तुम्ही कल्पना करू शकता 10,000 ट्रिलियन सेल्स मध्ये 0.7 व्होल्ट म्हणजे त्याचं जर ऍडिशन केली तर किती व्होल्टेज आपल्या शरीरामध्ये, किती विद्युत शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत असते. तर या विद्युत शक्तीद्वारे आपल्या शरीरामध्ये जी काही माहिती आहे, डेटा जो काय आहे, तो मदत करतो आपल्या या कार्बन बॉडी टू लाईट बॉडीच्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आणि आपल्या हायर सेल्फ मध्ये विकास व्हायला किंवा हायर सेल्फला कनेक्ट व्हायला. तर ही विद्युत शक्ती जशी चुंबकीय शक्ती तर महत्वाची आहेच, पण ही विद्युत शक्ती आपल्या आतमधलं जे ज्ञान आहे, जो डेटा आहे, त्याच्या मार्फत मदत करते आपल्या हायर सेल्फला कनेक्ट व्हायला किंवा कार्बन बॉडी टू लाईट बॉडी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आणि आपल्या अणूंच्या अवस्थेमध्ये म्हणजे वननेस मध्ये येणं वगैरे जे काही आहे ते जेव्हा आपण हे लाईट बॉडीकडे ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात म्हणजे आधी भौतिक अवस्था ते आधिभौतिक अवस्था जे म्हणतो किंवा त्या प्रोसेसमध्ये हे वननेसचे अनुभव येणं किंवा आपण कंटिन्युअसली वननेस मध्ये राहायला लागतो, तेव्हा त्याच्या वरच्या स्टेपला पोहोचतो. आणि मग हे आपल्या आतले अणु जे काय आहेत त्याचं पुनर्निर्मिती व्हायला लागते. आपल्या शरीराचा जो भार आहे, जडत्व जे आहे ते कमी कमी व्हायला लागतं आणि विश्वाचं जे मूळ म्हणतो किंवा आपला हायर सेल्फ जो आहे त्याचे मेसेजेस किंवा आपोआप सोल्युशन निघतं. जे म्हणतो ना, जेव्हा आपण आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होतो ना, आपण काही ठरवलेलं नसतं, कोणाला काही सांगितलेलं नसतं, पण आपल्यासाठी मार्ग निघत असतात किंवा ती शक्ती मदत करत असते म्हणतो आपण. तर ते का होतं, जेव्हा आपण त्या हायर सेल्फला कनेक्ट होतो ते व्हायब्रेशन आपले त्याच्यापर्यंत पोहोचत असतात, आपलं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला चालू होतं आधी भौतिक टू लाईट बॉडी, तेव्हा ते सोल्युशन्स मार्ग हे आपोआप होत असतात. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काहीच नाही करायला लागत. हे आतमधले सूक्ष्म लेवलचे बदल आहेत ते जेव्हा त्याच्या आधीची साधना फक्त आपल्याला करायला लागते. ते नंतरची ही जी एंड प्रोसेस आहे किंवा शेवटच्या हायर लेवलची जी स्टेप आहे लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्म होणं, तर हे जे आहे ते आपोआप व्हायला लागतं. त्यासाठी मग वेगळं काहीच करायला लागत नाही, आपोआप ती शक्ती करून घेते आपल्याकडनं. फक्त आपले व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला मेंटेन ठेवायला लागते. म्हणून नेहमी फिलिंग्स खूप महत्वाचे आहेत. जेवढं शक्य आहे तेवढं हायर फिलिंग्स म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी वाले जे फिलिंग्स आहेत, लव, पीस, जॉय, या आपल्या स्टेटमध्ये या फिलिंग्स मध्ये राहता यायला पाहिजे. त्यासाठी साधना करायची. आणि तसं जसं जसं आपल्याकडे ते मेंटेन ठेवायला लागू आपण ते फिलिंग्स, तसं तसं आपले व्हायब्रेशन्स मेंटेन होऊन आपण विकास व्हायला चालू होतो पुढं. त्यामुळं तर आता आपण बघूया की ही प्रोसेस होते कशा. आता हे स्टार गेट मधनं जे प्रकाशिक ऊर्जा येते, मग त्या स्टार गेटला नाव आहे. म्हणजे मी एक दोन चार नावं सांगेन तुम्हाला की डायमेन्शन स्टार गेट, म्हणजे त्याला शक्यतो डायमेन्शन स्टार गेटच म्हणतात. आणि पुन्हा ती त्याच्या प्लेसेस आहेत म्हणजे जमिनीवरच्या देशांची नावं आहेत त्याच्यात. काय काय की पहिलं जे डायमेन्शन स्टार गेट आहे ते ऑन्ड्रे म्हणून आहे आयर्लंड मध्ये, त्या ठिकाणाचं ते स्टार गेट आहे. दुसरं जे आहे ते स्टोन हेंज इंग्लंड मधलं आहे. असं असं ते स्टार गेट्स आहेत. म्हणजे हे लिटरेचर रेफरन्सेस जे काही आहेत, काही बुकमध्ये त्याचे रेफरन्सेस आहेत, तर त्यामधनं ती नावं मिळाली गेली. तर ते ह्या स्टार गेट मधनं आपल्याला ते प्रकाश मिळत गेलेत. मग जसं एका माणसामध्ये किंवा एका सोलमध्ये बदल होतो, त्याच्या व्हायब्रेशन पासून आजूबाजूचे सोल पण बदलायला लागतात. काल झालं आपल्याला बरोबर की जे ध्यानात नाही आहेत ते पण बदलायला लागले. का तर आपले व्हायब्रेशन पोहोचतात सगळीकडे जे ध्यान करणाऱ्यांच्या ते. किंवा जसं माणसाची उत्क्रांती किंवा उन्नती होते, तसं प्राण्यांची किंवा आजूबाजूची खनिजे जे आहेत त्यांची पण उन्नती व्हायला लागली, असेन्शन व्हायला लागले. तर ते जी काही वननेस म्हणू शकतो, हे जे काही आहे प्रकाश जो येतो आपला, तो एकामध्ये ट्रान्सफर झाला की तो त्याच्या व्हायब्रेशननी दुसरीकडे पसरत पसरत जाणार. आपल्या बॉडीमध्ये सेल्स पण तशाच आहेत. एक सेल तयार झाली ना त्याच्या दोन होतात, त्या दोनचे चार होतात. ते कसं होतं, जसं की व्हायब्रेशन ट्रान्सफर होतात ना, तशा पद्धतीनेच ते सेलचं पण मल्टिप्लिकेशन होत असतं. तर अशा पद्धतीनं ह्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे स्टार गेट मधनं येणारे जे प्रकाश आहे त्याच्याद्वारे आपल्या डीएनएचं जे काही त्याच्यावर काम होतं आणि आपण हायर सेल्फला कनेक्ट होऊन लाईट बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होतं. तर हे लाईट बॉडीचं ऍक्टिव्हेशन होणं किंवा जे काही प्रोसेस जे आहे ते आपल्या जॉमेट्रिक स्ट्रक्चर, जसं मर्काबाचा उल्लेख केला, पिरॅमिड हे एक जॉमेट्रिक स्ट्रक्चर आहे बरोबर. त्यातनं आपल्याला कळलं रिसर्च मार्फत आणि सायंटिफिक दृष्ट्या पण, म्हणजे पत्री सरांनी पण त्याचा प्रसार केला की त्यात तिप्पट एनर्जी आहे. ते जॉमेट्रिक स्ट्रक्चर असेच नाही आहेत, असे खूप सारे जॉमेट्रिक स्ट्रक्चर आहेत ना, पूर्वीच्या पुरातन काळी शिलालेख वगैरे जे आहेत त्याच्यावर मिळाले. त्या त्याचा अभ्यास चालू आहे, रिसर्च चालू आहे. तर हे जॉमेट्रिक
स्ट्रक्चर मधनं एक ठराविक प्रकारची ऊर्जा केंद्रित केली जाते, जी की आपल्याला फास्ट असेन्शन होण्यासाठी मदत करते. जसं पिरामिड आहे तसं मर्कावाचं पण स्ट्रक्चर जे आहे ते जॉमेट्रिक स्ट्रक्चर आहे, बरोबर. तर ते खूप कॉन्सन्ट्रेट करतं एनर्जी. मला वाटतं आपल्या प्लॅटफॉर्मवर पण सुरेश एंजल सर येऊन गेले, ते त्यांनी खूप खूप सारं म्हणजे डिटेलमध्ये त्यांचे अनुभव सांगितले होते, मर्काबा हातात घेऊन ते जेव्हा ध्यान करायचे वगैरे. तर हे तिथे जॉमेट्रिक स्ट्रक्चर जेवढे काही आहेत ना, त्याच्या मागं त्याचे अँगल, त्याचे डायमेन्शन्स, म्हणजे त्याची जी काही लांबी रुंदी किंवा अँगल्स जे काय म्हणतो आपण, ते खूप महत्वाचे असतात. ते जेव्हा एक्झॅक्ट लेवलला एक्झॅक्ट याला असतात ना, तेव्हा ती जी काय ऊर्जा जी काही आहे, केंद्रित होणारी ऊर्जा, ती खूप हायर लेवलची किंवा बाकीच्या गोष्टींमधनं नॉर्मल गोष्टीतनं तेवढी मिळू शकत नाही, तेवढी त्यातनं मिळत असते. म्हणून ते जॉमेट्रिक स्ट्रक्चर जे काही खूप महत्वाचे आहे. मग हे मर्काबाचं स्ट्रक्चर जसं काल आपण बघितलं डीएनए ऍक्टिव्हेशन मध्ये की टीआरआय म्हणजे बघा, पूर्वीच्या काही राजे महाराजे मुकुट घालायचे, बरोबर. मुकुट बरोबर तो असा कनेक्ट व्हायचा ना आपल्या म्हणजे त्यांच्या डोक्याला. तर ते 12 क्रिस्टल्स जे आहे आपल्या ऑलरेडी सहस्त्रार स्थितीच्या आजूबाजूला कनेक्टेड किंवा आतमध्ये आहेत ते, त्यांना जेव्हा कनेक्ट केलं जातं हायर डायमेन्शन सोबत, तेव्हा तो मर्काबाचा शेप तयार होतो. इथं मर्काबाचं आपल्याला म्हणजे कालच्या ह्याच्यामध्ये झालं की मर्काबाचं स्ट्रक्चर तयार होतं आणि आपलं असेन्शन किंवा उन्नती होते, विकास होतो. तसं आपल्या सेलमध्ये पण, म्हणजे आता ही प्रोसेस मी सांगते तुम्हाला की लाईट बॉडीची प्रोसेस कशी होते. तर आपल्या सेल्समध्ये पण जेव्हा सेल्स ट्रान्सफॉर्मेशन किंवा एका सेल पासून दुसरी सेल तयार होत असते, तर त्याच्यात झायगोट नाव आहे त्याला. म्हणजे मायटोसिस मिओसिस, जेव्हा सेलचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा सेल बनत असतात तेव्हा त्याच्या स्टेप्स आहेत, स्टेजेस आहेत. तर मायटोसिस मिओसिस वगैरे अशा सायंटिफिक लेवलला त्याची नावं आहेत. आणि त्याच्यात झायगोट म्हणून आहे, जी की पहिले 8 कण असतात. म्हणजे जे प्रीमॉर्डियल सेल आपण बघितलं की पहिली जे बीज कण आहे, त्या बीज कणापासून सेल बनायला लागतात, त्या स्टेजेस आहेत मायटोसिस मिओसिसच्या. तर त्याच्यात जो झायगोटचा पार्ट आहे, पहिले जे 8 कण आहेत त्याला म्हणजे त्या प्रीमॉर्डियल सेल सोबत त्याला मर्काबा पण म्हटलं जातं. तिथं पण ते मर्काबाचं स्ट्रक्चर तयार होतं. तर मर्काबाचं स्ट्रक्चर जे आहे ना, पूर्ण म्हणजे तुम्ही गुगल पण केलं ना, पूर्ण बॉडीला पण मर्काबाचं स्ट्रक्चर येतं. जेव्हा ते ठराविक पॉईंट कनेक्ट केले ना, तर त्या मर्काबाचं स्ट्रक्चर येतं. म्हणून बाकीच्या प्राण्यांपेक्षा, वनस्पतींपेक्षा, बाकी मिनरल्स आणि याच्यापेक्षा आपण जास्ती एनर्जी खेचून घेतोय. जी काय वैश्विक एनर्जी, कॉस्मिक एनर्जी म्हणतोय, ती का आपल्याकडे जास्ती खेचली जाते? कारण आपले हे स्ट्रक्चर्स आहेत ते मर्काबाचे स्ट्रक्चर्स आहेत. तर हे जॉमेट्रिक स्ट्रक्चर खूप महत्वाचे आहे. तर हे स्टार गेट बद्दल आपण बोलतो. तर त्या विद्युत चुंबकीय शक्तीद्वारे हे स्टार गेट मधनं येणारे जी प्रकाशिक ऊर्जा आहे ती आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होऊन आपल्यामध्ये विकास व्हायला लागतो, आपल्या लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं. तर हे कसं होतं, जेव्हा ती आपल्या शरीरात प्रवेश करते ना, स्टार गेट मध्ये येणारी प्रकाशिक लाईट, तेव्हा ती स्पायरल किंवा स्पिन, ती शक्ती प्रवेश करत असताना घुमत असते किंवा स्पिन होते. आता मॅडमने पण तुमच्याकडनं करून घेतलं ना वॉटर थेरपीमध्ये, ते व्होटेक्स करायचंय, का करायचंय त्याचं कनेक्शन म्हणजे खूप नॅचरली गोष्टी आहेत या, ज्या की खूप छोट्या छोट्या आहेत पण सगळ्यांना माहिती नाही आहेत त्या. तर ही जी प्रकाशिक स्टार गेट मधनं येणारी ऊर्जा जी आहे, जी आपल्याला लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहे, ती पण अशी स्पिन होते, घुमत असते. म्हणजे जेव्हा आपल्या आतमध्ये प्रवेश करायला लागते ना, तेव्हा ते अशी जाणवायला लागते. बरेच जणांना ध्यान करतानाच डोकं हलत असतं बघा. तर ही लाईट एनर्जी, हा लाईट किंवा ही प्रकाशिक ऊर्जा जी येते तेव्हा ती घुमत असते, स्पिन होत असते. आणि ती त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं जे रूपांतरण होतं ते टेट्राहेड्रॉन आकारात म्हणजे चतुर्भुज आकारात होतं. आणि मग ते शरीरात ती जी ऊर्जा आहे ती पसरत जाते, विस्तृत होत जाते. आणि जशी जशी हे स्पिन होणारे, घुमत येणारे जी काही प्रकाश म्हणजे स्टारगेट मधून येणारी प्रकाशिक एनर्जी जी आहे, जेव्हा बॉडीमध्ये आपण जसं ध्यान करून करून आपली ऊर्जा वाढवतो, तसं ही प्रकाशिक ऊर्जा वाढायला लागते. स्पिन होऊन येणारी शरीराची जी ऊर्जा ते टेट्राहेड्रॉन मध्ये आकार घेऊन चतुर्भुज आकारात रूपांतरण होऊन ती जेव्हा अधिक प्रमाणात विकसित किंवा विस्तृत व्हायला लागते शरीरामध्ये, तसं तसं ते ही स्टेप आहे की म्हणजे प्रोसेस आहे की लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफर व्हायचे. आणि मग तसं तसं आपण हे लाईट बॉडीमध्ये कन्व्हर्जन व्हायला लागतं आपलं. आणि अशा पद्धतीने मग हे म्हणजे जसं सांगितलं की मी जॉमेट्रिक्स जे काही स्ट्रक्चर आहेत बाहेर आपल्याला दिसतात, ते आपल्या बॉडीमध्ये पण ठराविक पॉईंट कनेक्ट केले ना, त्या फ्रिक्वेन्सीला, त्या ठराविक डायमेन्शनना आपण कनेक्ट झालो की ते स्ट्रक्चर तयार होतात. आणि मग ती ऊर्जा खेचली जाते अधिक प्रमाणात आणि आपल्याला कळत पण नाही, एवढ्या क्षणार्धात आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं.
आणि म्हटलं ना ह्याच्यासाठी वेगळं काय नाही करत, ही जेव्हा एंड प्रोसेस आहे, लाईट बॉडी तयार होणं आणि असेन्शनला पोहोचणं, म्हणजे लाईट बॉडी जेव्हा तयार होते, स्थूल शरीर म्हणजे भार कमी कमी होऊन लाईटला आपण जेव्हा ट्रान्सफॉर्म होतो, तेव्हा असेन्शन इतक्या सेकंदात, मिली सेकंदात किंवा क्षणार्धात होणार आहे की ते आपल्याला पण कळणार नाही. ते आपोआप होणार आहे त्याला, म्हणजे आपण जरी त्याच्यावर नजर ठेवून कॅमेरा लावून जरी बसलो ना तरी कळणार नाही. जसं म्हणतात ना की जेव्हा शरीरातनं आत्मा बाहेर पडत असतो किंवा माणूस मरत असताना त्याच्यातनं सोल जेव्हा बाहेर पडतो, तर त्याच्यावर कितीही नजर ठेवून बसा तुम्ही, ते कळत नाही. म्हणजे आता ते बऱ्याच शोधांनंतर आता इथून जातोय जीव की तिथून जातोय ते सगळ्या गोष्टी कळाल्या. पण बऱ्याच पूर्वीच्या काळी असे प्रयोग पण करून बघितलेत की काचेमध्ये ते शरीर ठेवून जेव्हा मृत होणार आहे असं कळतंय तेव्हा काचेमध्ये शरीर ठेवून पण प्रयत्न केले गेलेत की ते बाबा किंवा आत्मा बघता यावा म्हणून, कसा जातो कुठून जातो, पण नाही कळलं ना ते. ते ते जे डिवाइन कामं असतात ना ती आपल्या लेवलला कळण्यासारखी नाहीच आहेत ती. ती इतक्या सूक्ष्म लेवलला आणि इतक्या म्हणजे आपण त्याला मोजमाप पण नाही देऊ शकत, क्षणार्ध पण म्हणू शकत नाही. त्याच्यापेक्षा पण वेगळंच ते काही युनिटच नाहीये ती, ती जी गोष्ट होते त्याला. तसं हे असेन्शन जेव्हा होणार आहे ना तेव्हा एक्झॅक्टली तसं कळणार पण नाहीये ते एवढ्या क्षणार्धात किंवा खूप कमी ह्याच्यात होणार आहे. आणि ते म्हणजे आपण डायरेक्ट तिथं पोहोचणार आहे. पण त्याच्या आधीची जी साधना आहे किंवा हे लाईट बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करणं आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे, किंवा एक्सेप्टन्स लेवल जे म्हणतो आपण, वननेस मध्ये येणं. जसं म्हटलं की लव भावनेतनं, प्रेमाच्या भावनेतनं बाकीच्या भावना येतात, करुणा, स्नेह, कंपॅशन जे म्हणतो, तसं तसं ते त्याचे फायदे आहेत. म्हणजे एक गोष्ट केली की आपोआप बाकीच्या गोष्टी घडणार आहेत, त्याला आपल्याला वेगळं काय करायला लागणार नाही. मग जेव्हा हे आपलं असेन्शन प्रक्रिया होणार आहे तेव्हा म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन असेन्शन होणार म्हणजे काय, आपल्या हायर सेल सोबत कनेक्ट होणार. दोन स्टेप्स असतात की शरीराचं आत्म्यासोबतचं कनेक्शन, म्हणजे आपण जेव्हा या शरीरामध्ये आहे तेव्हाच कनेक्शन, आणि आत्म्याचं हायर सेल सोबत जेव्हा कनेक्शन होतं ते म्हणजे असेन्शन. ती म्हणजे शेवटची स्टेप. आणि ते असेन्शन झाल्यावर मग फ्री विल, मुक्ती, जे काही आहेत त्या गोष्टी ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे, फ्री विल प्रमाणे किंवा जे काही ठरवलं असेल त्याप्रमाणे त्या होणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे जे काही लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे ते. मग पृथ्वीवरचे बदल काल आपण थोडेफार बघितले. तर फोटॉन बँड, मग फोटॉन बँड जो आहे, फोटॉन बँड म्हणजे काय, एक अशी रिंग आहे. मला जर व्हिडिओ मिळाला तर मी एका माझ्या सेशन, आता पुढचा जर भाग घ्यायचा म्हणतात मॅडम तर त्याच्या ह्याच्यात मी तोपर्यंत शोधून ठेवते तो व्हिडिओ मिळाला तर. एक अशी रिंग असते ज्याच्यातनं, खूप व्हाईट कलरची रिंग आहे ती, म्हणजे बनवला गेलेलाच आहे तो व्हिडिओ की त्या त्या रिंग मधनं सगळे असे जे गॅलेक्सी मधले आपले ग्रह आहेत, ग्रह तारे म्हणून, जसं की आपलं पृथ्वी आहे, मंगळ आहे, शनी आहे, गुरु आहे, तर ते ट्रान्सफर होताना दाखवले. आणि पृथ्वी जी आहे आता फोटॉन बँड मध्ये आहे म्हणजे काय आहे, तर ती जी रिंग आहे फोटॉन बँडची, ज्याच्यात हायर एनर्जी व्हायब्रेशन्स आहेत, हायर म्हणजे हायर लेवलचे, की त्याच्यात जवळ आलोय आपण, अजून त्याच्यात प्रवेश नाही केलाय, त्याच्यात जवळ आलोय. जेव्हा त्याच्यात प्रवेश करून ते ट्रान्सफर म्हणजे तिथून पास होणार आहे, तर त्याच्या जवळ येऊन त्याच्या आतमध्ये जाऊन त्याला पास करणार, तोपर्यंत हा फोटॉन बँडचा जो काय इम्पॅक्ट आहे तो पृथ्वीवर आणि आपल्या शरीरावर असेन्शन होण्यासाठी मदत करणार आहे. तर तो जो फोटॉन बँड किंवा ती रिंग आहे त्याच्या जवळ आपण आलोय. आणि हा जो काळ आहे, मी म्हटलं ना, जवळ येणं, त्याच्या आतमधनं पास करून त्या रिंगला, जसं सर्कशीतली जाळाची रिंग असते ना, म्हणजे तो जोकर म्हणा किंवा सिंह, म्हणजे आपण ह्याच्यात पण बघितलं असेल, तर तो सिंह असा पास होता, ज्याचा जर स्लोमो घेतला तर तो त्याच्या जवळपर्यंत जाईपर्यंत, त्यातनं पास होऊन बाहेर पडेपर्यंत ती जी फेज आहे, ती जी रिंग आहे ना जाळाची, ते म्हणजे फोटॉन बेल्ट आहे, फोटॉन बँड आहे तो. आणि आपली पृथ्वी म्हणजे तो सिंह कन्सिडर करा किंवा जोकर जे काय आहे ते, जे त्या रिंग मधनं पास होणार आहे. तर त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्यामधनं पास झालो आणि पुढे गेलो, हा आपला आत्ताचा काळ चालू आहे पृथ्वीचा, ज्याला फोटॉन बँड हायर एनर्जी म्हटलं जातं. आणि लिटरेचरनुसार जे रेफरन्सेस मिळाले त्याच्यानुसार असं त्याच्यात लिहिलंय की 2000 वर्षांचा हा काळ आहे त्या फोटॉनच्या एनर्जीमध्ये असण्याचा पृथ्वीचा. आता माहिती नाही ते 2000 वर्ष की 20 वर्ष की 2 वर्ष जे काय आहे ते, तर लिटरेचरमध्ये मला मिळालं त्याप्रमाणे 2000 वर्ष सांगितलं, लिहिलंय तिथं व्यवस्थित. तर त्या फोटॉन बँड जवळ आपण ते 2000 वर्ष ही पृथ्वी असणार आहे. मग ती पास झाली की पुढचा ग्रह परत त्याच्यातनं, असं असं ते चक्र आहे. तर त्या फोटॉन बँड मध्ये असेपर्यंत हे मॅनिफेस्टेशन होणं, असेन्शन होणं या गोष्टी होणार आहेत. उन्नत लेवलचं नॉलेज मिळणं,
हे खूप फास्ट मध्ये, म्हणजे त्याच्यासाठी कोणी ऐकलं असेल इथं तर माहिती आहे, मयान कॅलेंडर म्हणून एक आहे, की पूर्वी इसवी सन पूर्व पासून आतापर्यंत एक ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी इसवी सन पूर्व काळामध्ये म्हणजे एक बदल, म्हणजे आपल्या एक एक्झाम्पल घेतलं, आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या स्वभावामध्ये एखादा गुण असेल तर तो बदलण्यासाठी, म्हणजे जस्ट एक्झाम्पल देते, मला ते मयान कॅलेंडर मिळालं तर मी ते पुढच्या सेशन मध्ये पण घेते. तर ते एक गुण आपला चेंज होण्यासाठी इसवी सन पूर्व काळात जन्म लागायचे बरेच, एक जन्म, दोन जन्म, 100 जन्म, 500 जन्म. त्याच्यानंतर जसा काळ पुढे गेला तर जन्म, समजा 500 जन्म लागत असेल तर ते 50 जन्मावर आले. मग त्याच्या पुढच्या काळात 50 वरनं 5 जन्म आले, मग 500 वर्ष आली, मग 50 वर्ष, म्हणजे बदल होण्यासाठीच तो एक गुण जो आहे त्याचा बदल होण्यासाठीचा काळ मयान कॅलेंडर म्हणतात त्याला. माहित नाही, गुगलवर कॅलेंडरच्या ह्याच्यात दाखवत नाही ते, पूर्वीच्या काळाचे शिलालेख जसं म्हटलं ना त्या ह्याच्यात त्याची चित्र दाखवतात, पण त्याच्यात तेवढं आपल्याला कळत नाही व्यवस्थित. तर ते मला मिळालं मयान कॅलेंडर, तर मी दाखवते पुढच्या ह्याच्यात. तर ते जे आपलं असेन्शन कसं होतंय, म्हणजे आता बदल पृथ्वीवर बदल व्हायला 1990 पर्यंत कितीशे वर्ष लागायचे, ते आता दिवसांमध्ये आले आत्ताच्या या फोटॉन बँड मध्ये, म्हणजे 256 दिवसात बदल होतो, म्हणजे एका वर्षापेक्षा पण कमी काळात ड्रास्टिक चेंज व्हायला लागले या फोटॉन बँडमुळे, या एनर्जीमुळे. तर त्या मयान कॅलेंडरमध्ये ते सगळे डिटेल्स दिलेत. म्हणजे असा एक काळ होता पृथ्वीवरचा की ज्याच्यात औद्योगिकरण खूप फास्ट वाढलं. आपण पण आठवून बघितलं तर तुम्हाला कळेल, मधल्या काळात खूप जास्त औद्योगिकरण जाणवलं. त्याच्यानंतर ना आता आपल्याला जाणवतं डिजिटलायझेशन इतक्या फास्ट मध्ये एका वर्षाच्या आत झालं ना. तर हे हे जे चेंजेस आहेत ते त्या मयान कॅलेंडरमध्ये मेन्शन केलेले आहेत. तर ते बघूया पुढचं आपला झालं तर त्याच्यात मी तोपर्यंत कलेक्ट करून ठेवेन डेटा, जेणेकरून त्या स्लाइड शो मध्ये तुम्हाला दाखवले इमेजेस तर थोडं चांगलं लक्षात राहतं म्हणून, किंवा आपल्या रेकॉर्डिंग मध्ये राहतं, मग तुम्ही नंतर पण बघू शकता. तर अशा पद्धतीनं जसं आपल्या शरीरातलं लाईट बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, असेन्शन होतं, तसं ह्या पृथ्वीवरचं मयान कॅलेंडर आहे, ज्याच्यातून ते ते रेफरन्सेस आहेत, लिटरेचर आहे ते, की कसे बदल झालेत पृथ्वीवर एनर्जीमुळं. मग तेव्हा सगळा कॉन्शियस लेवल जी काय, आपण शेवटी सगळे एकाच परमात्म्याचे जीव आहे, जीवात्मे आहे, अंश आहे, बरोबर. त्यामुळे एकामध्ये बदल झाला की तो सगळ्यांमध्ये होणार आहे. वननेस जे म्हणतो, कनेक्ट, आपण सगळे एकमेकांना कनेक्ट आहे, सगळ्या गोष्टी, पृथ्वी, दगड, माती, झाडं, डोंगर, सोल, शरीर, हायर सेल्फ, स्पिरिट गाईड्स, एंजल्स, सुपर पॉवर, सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. त्यामुळे एकामध्ये बदल झाला की सगळ्यांमध्ये बदल होतो, वननेस म्हणतो आपण त्याला. तर ह्या गोष्टी कनेक्टेड आहे. त्यामुळं शरीरात पण तसंच होणार आहे, शरीराच्या लेवलला पण आणि ब्रह्मांडाच्या लेवलला पण तसंच होणार आहे. तर हे जेव्हा लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं तेव्हा मग पुन्हा जसं आपले डीएनएचे स्टँड 1 ते 12 स्टँड, मी म्हटलं की आपल्या 1 ते 12 चक्रांसोबत, 7 चक्र आतली, 5 चक्र ऑरिक कनेक्ट होतात, आणि आपले भावना पण मी सांगितल्या प्रत्येक चक्राशी कनेक्टेड पहिल्या 7 चक्रांच्या. तसं ना या लाईट बॉडीमध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं ना, कार्बन बॉडी टू लाईट बॉडी, तर त्याच्यात पण 12 स्तर आहेत. मग प्रत्येक स्तरावर काय काय बदल होतात असं आहे. मग ते रिपीट आहे तसे, जसं आपलं डीएनए ऍक्टिव्हेशन होताना पहिला म्हणजे मूलाधार चक्रामध्ये काय बदल होऊ शकतात, मेंटल लेवलला काय, ते सगळे परत परत रिपीटच, तसेच ते चेंजेस 1 ते 12 स्तरांवर कार्बन बॉडी टू लाईट बॉडी ट्रान्सफॉर्म होताना आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल मी एखादं सांगते तुम्हाला की पहिलं जे स्तर आहे की लाईट बॉडी जेव्हा ऍक्टिव्हेट होते तेव्हा आपलं जडत्व आहे ते कमी होतं, जे मग अशी सांगितलं. मग डोक्यामध्ये म्हणजे चक्कर आल्यासारखं होणं, ताप, सर्दी, खोकला असं येणं, किंवा स्टिफनेस वाटणं आपल्या ह्याच्यामध्ये, जॉईंट्स मध्ये. तसं तर हे जे काय आहे ते केमिकली स्ट्रक्चर चेंज होतात आपल्या आतमध्ये. आणि आपले पिनियल ग्लॅंड, पिट्युटरी ग्लॅंडचा जो काही स्तर आहे तो त्याचं परिवर्तन अधिक लेवलला होतं. असे असे हे जे बदल आहेत, किंवा घनत्व कमी झाल्यामुळं शरीराचं, जे जुने आपली दुःख आहेत, वेदना आहेत, किंवा आपल्याला आपण सारखं तेच तेच सगळत असायचं ना, निगेटिव्ह गोष्टी पूर्वीच्या पास्ट लाईफच्या, ते कमी व्हायला लागतं. तर जसं ते कालचे डीएनए ऍक्टिव्हेशनचे फायदे होते ना, तेच सगळे पुन्हा या स्तरांवरती रिपीट होतात. त्यामुळे मी ते काय परत रिपीट होतं त्यामुळे मी घेत नाही. फॉर एक्झाम्पल 4थ्या स्तरावर गेलं तर
ठराविक काळासाठी ना कमी ऐकायला येतं. जसं ध्यानाच्या पण फेजेस आहेत ना, आपण जसं जसं ध्यानाच्या प्रवासात आलोय ना, पहिली फेज अशी असते की पहिल्यांदा ध्यानच लागत नाही, खूप विचार येतात, खूप विचार येतात. त्याच्यानंतर ना एखादी फेज अशी असते की खूप झोपच येते, दिवसभर पण येते, रात्री पण येते. त्याच्यानंतर अशी फेज असते की म्हणजे काय काय जणांनी एक्सपिरियन्स केला असेल ते की मीठ नसतं तरी पण खारट लागायला लागतं, किंवा गोड खाल्लेलं नसतं तरी गोड लागायला लागतं. काय काय वेळा असं होतं की सुगंध यायला लागतो, आजूबाजूला सुगंधित असं काहीच नसतं तरी सुगंध यायला लागतो. ह्या जशा फेजेस आहेत ना, हे जसे सिमटम्स आहेत, तशाच पद्धतीनं जेव्हा लाईट बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्म होतात तर त्याचे स्तर आहेत 12. तर जसं चौथ्या स्तरात त्यांनी सांगितलं की बर्निंग सेन्सेशन होतं, म्हणजे आग आग होणं. काल का परवा कोणीतरी सांगितलं ना की ध्यान करत असताना सहस्राजवळ बर्निंग सेन्सेशन झालं, तर तशा पद्धतीचे ते सिमटम्स दिसतात प्रत्येक स्तरावर. आवाज कमी यायला लागतो, किंवा डोळ्यांना असं ब्लर ब्लर मधून मधून दिसायला लागतं, किंवा अनाहत नाद मधूनच ऐकायला येतो. हे प्रत्येक स्तरावर जाईल तसं तसं ते ते सिमटम्स दिसतात. तर असं हे 12 स्तरांवरती पुन्हा त्याचे डिटेल्स आहेत, पण ते परत रिपीट आहे, म्हणजे खूपसा पार्ट त्यातला रिपीट आहे, त्यामुळे मी तो तो परत काही घेत नाही. तर अशा पद्धतीनं लाईट बॉडी आणि असेन्शन बाहेर आतमध्ये दोन्हीकडं होतं. तर थँक्यू सो मच, तुम्ही सगळं हे ऐकून घेताय शांतपणानं, आणि तुमची एनर्जी यासाठी मदत करते मला पण, आणि आपल्या सगळ्यांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी. तर आपण ध्यानाला सुरुवात करूयात आता आजच्या. पाण्याची मॅडम प्रश्न घ्यायचेत का आज? मग घ्यायचे असतील तर एक दोन आधी घेऊयात, अं, ध्यानानंतर नको. हा आज घ्यायचे का ध्यानात उद्या ऍक्च्युली घ्यायचे सगळे? हा उद्याच घेऊयात, कारण म्हणजे मला ठीक आहे, आज पण. चालेल. चालेल, ओके. तर लिहून ठेवा तुम्ही. उद्या ध्यानाच्या आधी प्रश्न घेऊन मग ध्यान करू. हो हो, उद्या म्हणजे थोडंफार आरएनए बद्दल सांगेन मी, आणि मग हा, त्याच्यानंतर ना वेळ आहे आपल्याला, तर तो मी स्पेसिफिकली उद्याचा दिवस त्यासाठीच ठेवला की चालेल. सगळे डाऊट आता पण तर clear. एक एक थोडस सांगून घेते ध्यानानंतर बोलण्यापेक्षा. हा. आता मॅडमनी हे जे काही सांगितलं ना, पोल शिफ्टिंग आणि बाकी फोटॉनिक बेल्ट, हे आपलं सगळं डिटेल मध्ये मी घेतलेलं 1 वर्षापूर्वी जुलैमध्ये झालेले ते सगळे व्हिडिओ बघा. ज्यांनी कोणी अटेंड केलेलं नाहीये आणि आता खूप इंटरेस्ट क्रिएट झालेला असेल तर ते बघा. जुलैचा जो आहे की पृथ्वीवरचे बदल काय आहेत, पोल शिफ्टिंग आणि हे, आणि चला मुक्त होऊयात याच्यात बरंच डिस्कस केलेले. तर चला मुक्त होऊचे का व्हिडिओ सुद्धा आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर, ते जरूर बघून घ्या. कारण मॅडमनी आता एक खूप इंटरेस्ट क्रिएट केलेला आहे, तो मिटून नका देऊ. ते सगळे डिटेल्स आपण होऊन लर्न करायला शिका, अभ्यास करायला शिका. जसं जसं ह्याची जाणीव होईल तस तसं आपोआप हे चेंजेस, मॅडम जे बोलतात ना, ते चेंजेस ज्ञानाने जास्त होतात. ध्यानाने तर होतातच, पण ज्ञानाने सुद्धा होतात. त्यामुळे हे नक्की ज्ञान ग्रहण करायला लागा. चला मॅडम, ठीक आहे, येस, आपण घेऊया ध्यान. येस, अजून एक सांगेन ऍड करेन याच्यात, की आपला कॉन्शियसनेस पण वाढतोय ना, म्हणजे आता तुम्हाला हे ज्ञान मिळालं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामुळे मागच्या जेवढ्या वर्षांपासून मॅडम घेतायत ना सेशन्स, ते तुम्ही जर परत बघायला गेला ना, त्यातनं तुम्हाला अजून डीप ज्ञान मिळेल, जे की तेव्हा कळलं नव्हतं तुम्हाला. आणि ते तुम्ही आता बघितलं ना परत, तर तुम्हाला आता अजून त्यातनं नवीन अजून काय काय गोष्टी कळतील, किंवा क्लिक होतील, त्या रेझोनेट होतील. त्यामुळे नक्की तुम्ही परत बघत राहते, जे काही हायर लेवलचं ज्ञान आधी पण दिलं गेले, जसं मगाशी सुरुवातच मी केली होती, की आपली एनर्जी तेवढी नसते, आपल्या आजूबाजूला समोर ज्ञान असतं, ते गोष्टी असतात, पण आपण त्यात बघू शकत नाही त्या दृष्टीनं, कारण आपली लेवल तेवढ्यापर्यंत पोहोचलेली नसते. आणि आता तुम्हाला वाटत असेल की कळतंय बाबा बरंचसं आता, तर तुम्ही परत ते जे काही तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या सेशनमध्ये झाल्यात मॅडमने घेतले, त्या परत जाऊन बघा, तुम्हाला त्यातनं अजून खूप काय काय मिळेल. तर चालेल, थँक्यू सो मच. ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायचंय, पाय क्रॉस करायचे आहेत, हाताची बोट